नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की अतिथी देवो भव, अर्थात घरी आलेला अतिथी देवासमान असतो आणि हे अगदी खरंसुद्धा आहे. पण तरीसुद्धा काही लोक अशी आहेत जी तुमच्या घरी कधीच येऊ देऊ नका, असं चाणक्य सांगतात. अतिथी देवो भव अशा संस्कृतीत असं का सांगितलं जातंय आणि कोण आहेत ती लोक ज्यांना आपल्या घरी आपण येऊच देऊ नये असं म्हटलं जातंय, तेच आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, 3 प्रकारची लोक अशी आहेत, ती जर आपल्या घरात आली तर या लोकांचा नकारात्मक प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावर सुद्धा पडू शकतो आणि त्यामुळे आपली मनःशांती ढळू शकते. आपण अस्वस्थ होऊ शकतो. मग यामध्ये पहिली व्यक्ती म्हणजे दुतोंडी व्यक्ती. म्हणजे असे लोक जे तोंडावर तर तुमच्याशी खूप गोड बोलतात, मात्र तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात. दाखवताना तर असं दाखवतात की या जगात तेच तुमचे हितचिंतक आहेत, परंतु तुमची पाठ वळताच तुमची निंदा करू लागतात. जे बोलताना अतिशय गोड बोलतात, साखर मिश्रित, गूळ मिश्रित त्यांचं बोलणं असतं, पण मनातून मात्र ते तुमचा वाईट विचार करत असतात. असे लोक अत्यंत धोकादायक असतात आणि हानिकारक असतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर राहायला हवं. असे लोक तुमच्या कुटुंबात सुद्धा फूट पाडू शकतात आणि म्हणूनच दुतोंडी लोकांशी तुम्ही मैत्रीसुद्धा ठेवू नका. म्हणजे त्यांना घरी बोलवण्याचा प्रश्नच येणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे कपटी लोक. मंडळी, ज्यांच्या मनात कपट असतं आणि कट कारस्थांचा ते सतत वापर करतात, असे लोक कोणाचेही सख्खे नसतात. ते त्यांच्या सख्ख्या नात्यामध्ये सुद्धा दगा करू शकतात, कारण त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा अहंकार कळतो आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी ते दुसऱ्यांचं अतोनात नुकसान करायला मागे पुढे पाहत नाही. बऱ्याचदा अशी लोक आपल्याला कुटुंबामध्ये सुद्धा असतात, आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा असतात. खोटं बोलणं तर त्यांच्या डावा हाताचा मळ असतो आणि म्हणूनच असा कोणी मित्र नसावाच. पण नातेवाईक सुद्धा असतील तर त्यांच्यापासून तुम्ही लांबच राहायला हवं. तिसरा प्रकार म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणाऱ्या व्यक्ती. या व्यक्तींची योग्यता काहीही नसते, मात्र तरीसुद्धा तुमच्या व्यंगावर या व्यक्ती अचूक बोट ठेवतात आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होतो. समजा तुमच्या घरात एखादा आनंदाचा प्रसंग किंवा एखादं शुभ कार्य आहे, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक आनंदी आहात, अशा वेळी सुद्धा तुमच्या व्यंगावर बोट ठेवून ते तुमच्या आनंदावर विघजण टाकू शकतात. तुमच्यातल्या कमतरतेची ते तुम्हाला सतत जाणीव करून देत राहतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा हिरावला जाऊ शकतो आणि म्हणूनच अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहावं आणि त्यांना आपल्या घरात प्रवेश देऊ नये. मंडळी, याशिवाय असे लोक जे चारित्र्यहीन आहेत, जे समाजाच्या नियमांचं पालन करत नाही, असे लोक सुद्धा आपल्या घरी येता कामा नये. कारण असे लोक सुद्धा आपल्या घरात आल्याने कळत नकळत त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर होत असतो आणि मंडळी, म्हणूनच अशा लोकांना आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश देऊ नका, ज्यांच्यामुळे आपलं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असेल. धन्यवाद.